तर हाय मंडळी नो कशा आहेत तुम्ही. मी आता इला असं बाहेर जाण्यासाठी माका घेऊचे होते काहीच फायली म्हणून मी इला असं हय फायली घेऊ बघा. तर जाते मी कुडाच्या साईडीक फायली घेऊच्यासाठी रामेश्वर स्टोअरकडे. मी तुमका येऊन भेटत फायली बिली घेते आणि काही जण मेले असे मस्त की फायली बिली घेऊन. फाईल ह्याच्यासाठी हवे होते की आम्ही आता आमची कागदपत्र शाळेक लागतील ना आमका फायली घ्यायचे होते आणि ते हरावतीत बिरावतीत म्हणान आता मस्त फायली घेऊन इल्या असं जातात त्या घराक मस्तपैकी. तर म्हणले मी फायली बिली घेऊन इल्या असं घराकडे. तर म्हणले हिला मगाशी दिल्या असं आणि बघते तर काय बघा घरी कापले जातात भाजी बनवतात घरांची. मी पण आता घरी खातोय आणि मस्त तुमका भेटतय. तर मंडळी मी इले बाहेर आता मिळाला पप्पांची बॉटली टोप पाण्याची आणि आमका जाऊचा आता बहिणीचा दाखलो घेऊ. तो दाखलो सरकारी हॉस्पिटलचा थंय काहीतरी ऑफिस असलं तरी ते काढलेलो असतं ते आम्ही जातो आता घेऊच्यासाठी. हे बघा आमची रिक्षा आम्ही रिक्षात जातो. जाऊया आपण. तर मंडळी मी रिक्षात बसलेला आहे आता मी जातो मस्तपैकी. पप्पा येऊ नाही आणि बहीण पण येऊ नाही आता ते इले काय आम्ही जातो आणि तुमका दाखवते मी. मी इलेलं असं बहिणीची कागदपत्र. आता आम्ही जाऊया घराकडे. वडापाव पण घेतलं थंड आणि वडापाव. इतक्या दिवस ब्लॉग मध्ये कशा दिसणार ब्लॉग मध्ये काही दिसणार नाही आमका त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले आहेत. तुम्ही कमेंट मध्ये खूप विचारतात का त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत गाईज. आता आम्ही जातो घराकडे आणि वडापाव बिडापाव खातो आणि तुमका काही भेटतोय. गेलो असं वडापाव घेऊन घराकडे. जाऊया घराकडे आणि मस्त खाऊया वडापाव. मी सात झोपान उठलेलं मस्तपैकी आणि बघते तर काय मग पप्पानी आंबे आणलेले होते मम्मीने लगेच आंब्याचा मिल्कशेक करून घेतलं नको दाखवायचं त्याला मी काय असं मस्तपैकी. आता मम्मी करता शेक आहे बघा बघा करता असं माझी मम्मी दूध. आता आपण जाऊया बहिणीकडे. बहीण काय करता येते व्लॉग कशा करणार आजपासून. हा व्लॉगचं काय विषय आलो. ब्लॉगचा विषय काय राव का सध्या आता मग वेळ नसतो. हा मोबाईलचा काय मोबाईल घेतलेला मी बसून काय मोबाईलसाठी किती हट्ट करतात आणि आज तर काही तर पावसाचं वातावरण होतं पण पाहिजे नाही बघा बाहेर. पावसाही ढगत येईल पण पाऊस तर लागा नाही होतो आज मस्तपैकी. आता मला मस्त मिल्कशेक तुमका पण दाखवते मिल्कशेक मी म्हणजे मम्मीने केलेलं एकदम छान हा. माझी मम्मी जेवण पण बरा करता काही जण. तुमका केकची ऑर्डर होई असाल तर आमका सांगा माझी मम्मी केक पण बनवता. बसलेले मस्तपैकी आणि बघ मम्मीने माझ्यासाठी मस्त असा मिल्कशेक आणलेला असा. मिल्कशेक बनवताना हायलाइट्स बघितलेला असाल आमचे. आता आपण टेस्ट करून बघूया मिल्कशेक कसा झाला आता. गायजांना मिल्कशेक एकदम भारी झालेला असा बघा कडक झालेला असा मिल्कशेक. तुमका तर मिळाले रात्री भेटते जेवताना गायजांनो. तर म्हणते मी इलेले बाहेर मस्तपैकी जेवण बिवून झालेला असा माझा. अजून काय गोष्ट आमची होती की माझ्या बहिणीचा पण चॅनल असं उवी द ब्लॉगर त्याला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. त्यांनी नवीनच ब्लॉग सुरू केल्यानं टाकू ते मी तुम्ही कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि बाहेर येऊन बघते हे बघा कोणीतरी बॅट ठेवलेली आहे. आता कोणाच्या इथे माका तर माहिती नाही बॅट म्हणजे ठेवलेली असा. आजचा ब्लॉग माझ्यामध्ये छोटो हातला असा नक्कीच आवडतो कारण या भिऊ सोबत कोणाक नाही ब्लॉग आवडायचो एकदा भारीच जातलो ब्लॉग. आपण जाऊया तर काही घराच्या आतमध्ये भेटतंय म्हणजे मी असे बाहेर आणि माझ्या मम्मी की एक माणूस आहे तर पण त्या ह्या कॅमेऱ्यात मधल्या कॅमेऱ्यात नाही फिरत असता मधलं कॅमेरा दिसता तिथं घरात गेलो मका मम्मी सांगत होती की फिरत होतो मॅडम करू होतो तर आम्ही काय करायचं आता असे लोक तर येत राहतले आणि दाखवते बाहेर खूप जण आईच फिरतात बाहेर. वातावरण छान झालं आता आपण करायचं आणि आपण आता आमचं व्लॉग एंड करूया मस्तपैकी. ह्या बघा मस्त आंबे खाऊन आम्ही संपतो घरात आम्ही आजचं व्लॉग एंड करतो.